थांब. व्हिडिओ पुढे स्क्रोल करण्याआधी फक्त 10 सेकंड थांब. हा संदेश प्रत्येकासाठी नाही, हा फक्त त्याच्यासाठी आहे ज्यांनी आयुष्यात खूप गमावलं आहे, खूप सहन केलं आहे आणि तरीही रोज हसण्याचा प्रयत्न केला. जर आज तू एकटाच मोबाईल हातात धरून हा व्हिडिओ पाहत असशील आणि मनात कुठेतरी प्रश्न असेल, देवा, माझंच आयुष्य असं का? तर बाळा, हा योगायोग नाही. आज श्री स्वामी समर्थ तुझ्याशी थेट बोलणार आहेत. अंधारात अडकलेला तो माणूस. एक छोटंसं गाव होतं, शहरापासून लांब. लोकांनी विसरलेलं त्या गावात एक माणूस राहत होता. नाव नव्हतं महत्वाचं, कारण तो प्रत्येकासारखाच होता. काम करत होता, जबाबदाऱ्या पार पाडत होता, लोकांसाठी हसत होता. पण रात्री तो देवापुढे बसून शांतपणे रडायचा. कारण नोकरी गेली होती, घरात कर्ज होतं, आपलेच लोक टोमणे मारत होते. आणि देव शांत होता. तो रोज विचारायचा, मी काय चूक केली? मी कुणाचं वाईट केलं? मग माझ्याच आयुष्यात सगळं का तुटतंय? पण उत्तर कुठूनच येत नव्हतं. तो दिवस वजा जेव्हा तो पूर्णपणे तुटला, त्या दिवशी तो खूप थकलेला होता. शरीराने नाही, मनाने. आईने एकच वाक्य बोललं, देवावर विश्वास ठेवून पोट भरत नाही. हे शब्द त्याच्या काळजावर घाव बनून बसले. तो बाहेर पडला, निशब्द. रस्ता चालत चालत तो थेट स्मशानाजवळ पोहोचला. आणि पहिल्यांदाच त्याच्या मनात विचार आला, बस, आता संपवावं. पण बाळा, जिथे माणूस संपतो तिथूनच स्वामी समर्थ काम सुरू करतात. त्या झाडाखाली बसलेला साधू. स्मशानाच्या बाजूला एक जुना वड होता. त्या झाडाखाली एक साधू बसलेला होता. मळलेले कपडे, डोळे बंद, चेहऱ्यावर शांतता. तो माणूस तिथे बसून रडू लागला, आवाज न करता, आस्वम लपवत. तेवढ्यात साधूने डोळे उघडले आणि शांतपणे म्हणाले, इतका उशीर का केलास बाळा? तो हादरला, कारण त्याने काहीच बोललं नव्हतं. तुला वाटतं मी तुला पाहत नव्हतो? तो माणूस काही बोलण्याआधीच साधू म्हणाले, तुला वाटतं तुझ्या अश्रूंना कुणी पाहिलं नाही? तू रोज देवाला प्रश्न विचारतोस, पण उत्तर ऐकायची तयारीच नाही. ते शब्द सरळ हृदयात घुसले. त्याने डोळे उचलून पाहिलं. त्या साधूंच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच होतं. दया नाही, करुणा नाही, सत्ता होती. पहिलं वाक्य, जे आयुष्य बदलतं. साधू हळूच हसले आणि म्हणाले, मी तुझं दुःख दूर करायला नाही आलो. मी ते समजावं यासाठी आलो आहे. कारण जे समजत नाही तेच पुन्हा पुन्हा तुटतं. त्या क्षणी हवेत एक वेगळंच कंपन होतं. तो साधू उभा राहिला आणि शेवटी म्हणाला, उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी मला शोधायला ये. जर आलास तर तुझं आयुष्य बदलेल, नाही आलास तर तू तयार नव्हतास एवढंच समज. पण तो माणूस जाणत नव्हता. त्याला अजून हे माहीत नव्हतं की हा साधू कोणी साधा नव्हता. हा होता श्री स्वामी समर्थ. आणि उद्याची सकाळ त्याच्या आयुष्याला 2 भागात विभागणार होती, एक दुःखाचं आयुष्य आणि एक कृपेचं. सूर्योदयापूर्वीची ती सकाळ. रात्रभर तो माणूस झोपू शकला नाही. डोळे मिटले की त्या साधूंचे शब्द मनात घुमायचे. सकाळी सूर्य उगवण्याआधीच तो घराबाहेर पडला. रस्ता तोच, वडाचं झाड तोच, पण साधू तिथे नव्हते. हृदय एकदम खाली बसलं. तो परत फिरणार इतक्यात. इतक्या लवकर हार मानतोस? मागून आवाज आला. तो थबकला, हळूच मागे वळला. तेच साधू. जणू ते तिथेच होते, पण त्याच्या नजरेला दिसले नव्हते. पहिली परीक्षा. स्वामी समर्थ हळूच म्हणाले, आज तुला काही देणार नाही. आज फक्त तुझ्याकडून एक गोष्ट घेणार आहे. तो गोंधळला, माझ्याकडे काय आहे देण्यासाठी? स्वामी समर्थ थोडे कडक झाले, तुझं रडणं, तुझी तक्रार आणि देवाला दोष देणारी तुझी सवय. तुला माहित आहे तुझं दुःख का वाढतं? स्वामी समर्थ पुढे म्हणाले, तू प्रत्येक वेळी दुःखाला कवटाळतोस. तू रोज माझं काय होईल हा प्रश्न विचारतोस, पण मी काय बदलू शकतो हा प्रश्न कधीच विचारत नाहीस. आदेश जो विचित्र वाटला. स्वामी समर्थ म्हणाले, आज संध्याकाळी मंदिरालगत एक दिवा लाव आणि काहीही मागू नकोस. फक्त एवढंच म्हण, स्वामी, मला तू जसं पाहतोस तसं स्वतःला पाहायला शिकव. त्या दिव्याजवळ घडलेला क्षण. त्याने दिवा लावला, डोळे मिटले आणि पहिल्यांदाच तो काहीही मागत नव्हता. डोळ्यातून अश्रू आले, पण वेदनेचे नाही, हलकेपणाचे. स्वामी समर्थच्या पहिला संदेश. मंदिरातून बाहेर पडताना त्याच्या कानात एक शब्द घुमला, सुरुवात झाली आहे. अजून त्याला माहीत नव्हतं, हा फक्त आरंभ होता. उद्या स्वामी त्याची दुसरी परीक्षा घेणार होते. आणि पहिल्यांदाच त्याला कळणार होतं, देव उशीर करत नाही,
तो माणसाला तयार करत असतो. दुसऱ्या दिवशी सकाळ. स्वामींनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले, हा तुझा अहंकार आहे, हा दिवसभर सोबत ठेव. तो माणूस कामावर गेला. तिथे लोकांनी त्याला नाकारलं, टोमणे मारले. प्रत्येक वेळी तो दगड जड वाटू लागला. पण दुपारी जेव्हा एका मालकाने त्याला कामाची संधी दिली तेव्हा मनात आवाज आला, दगड खाली ठेव. त्याने खिशातून तो दगड काढला आणि तो आपोआप तुटला. स्वामी समर्थचे शब्द आठवले, अहंकार तुटला की मार्ग उघडतो. तिसऱ्या दिवशीची सकाळ आणि अंतिम कसोटी. नोकरीच्या पहिल्याच दिवशी मालकाने त्याला हिशोबात चोरी करायला सांगितली. स्वामींचे शब्द आठवले, हा निर्णय तुझ्या फायद्याचा नसेल पण तुझ्या आत्म्यासाठी आवश्यक असेल. त्याने नकार दिला. नोकरी गेली, पगार गेला, पण मन शांत होतं. तो उभा राहिला होता. वडाच्या झाडाखाली शेवटची भेट. स्वामी म्हणाले, आज तू गरीब नाहीस, तू मुक्त आहेस. तुझं दुःख दारिद्र्यामुळे नव्हतं, ते तुझ्या तडजोडीमुळे होतं. जेव्हा माणूस स्वतःशी प्रामाणिक होतो तेव्हाच देव त्याच्या आयुष्यात प्रवेश करतो. आणि स्वामी दिसेनासे झाले. कथा संपते, पण संदेश तुझ्यासाठी आहे. जर आज तू हे वाचत असशील तर हे समज, स्वामी समर्थ तुझ्याशीही बोलत आहेत. शेवटचा संदेश, देव आयुष्य बदलत नाही, तो माणूस बदलतो. आणि बदललेला माणूसच नवं आयुष्य निर्माण करतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.